केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा, महिलाओं पर अत्याचार तो आजाद मैदान में उपचार। मुंबई से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। देश के किसी भी कोने में अगर महिलाओं पर कोई अन्याय और अत्याचार करता है तो उसका सही उपचार के लिए हमारी पार्टी आजाद मैदान पर धरने पर बैठ जाएगी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावले की राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय सामाजिक और अधिकारिता न्याय राज्य मंत्री रामदास अठावले ने विश्व महिला दिवस के उपलक्ष्य में भीमछाया सभागृह सांताक्रूज कलीना में पार्टी की मुंबई महिला अध्यक्षा उषाताई रामुलू के संयोजन में आयोजित एक कार्यक्रम में जैसा कि बात बात में शायरी करते हैं उसी अंदाज में बोल रहे थे। उन्होंने महिलाओं और बच्चियों की सुरक्षा के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्र सरकार की जवाबदेही का सविस्तार पूर्वक महिलाओं के समक्ष एक एक कर रखा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जीवन काल में घटित एक पुरानी बात का उल्लेख करते हुए कहा कि बाबा साहेब के मन में भी महिलाओं के लिए बहुत आदर था। आज हमारी पार्टी भी उनके पद चिन्हों पर चल रही है। इस मौके पर रामदास अठावले ने विश्व महिला दिवस का केक काटकर पार्टी की महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमा रामदास अठावले को खिलाया और पुष्पहार से नारी शक्ति का सम्मान किया। इसके बाद उन्होंने पार्टी की कई महिला पदाधिकारियों को शॉल और गुलदस्ता से अभिनंदन किया। डॉक्टर सिद्धांत कांवले और प्रेम मोरे को पौधा और गौतम बुद्ध की मूर्ति से उनका सम्मान किया गया। कार्यक्रम में पूर्व मंत्री अविनाश माहेत्तर, महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे, भाजपा नेत्री साइना एनसी, कोषाध्यक्ष नंदा सिंह, मुस्ताक बाबा, अनिल राजू वाघमारे, प्रवीण मोरे, सोना कांबले, पूर्व नगर सेविका फुलाबाई सोनावणे, एडवोकेट अभयाताई सोनावणे, स्वप्नाली जाधव, निशा मोदी, रेशमा खान, अमीना खान, सभी महिला जिला अध्यक्ष ने कार्यक्रम के लिए भरपूर सहयोग दिया। कार्यक्रम का संचालन एडवोकेट अभयाताई सोनावणे और डॉक्टर श्वेता सिलवंत ने और उषाताई रमलू ने सभी का दिल से आभार व्यक्त किया। निषाद एंटरटेनमेंट के संचालक राजेश भरत पाटिल के निर्देशक में गायक विनोद लार, मकरंद भोसले, गायिका पल्लवी भवसार, नृत्यांगना मलेस्कर ने देर रात तक सभी का भरपूर मनोरंजन किया। कार्यक्रम में आरंभ में सीमा रामदास अठावले ने जीजा माता, सावित्री माता और रमाई माता की तस्वीर पर माल्यार्पण कर उनकी पावन स्मृति का अभिवादन किया। अब हम आपको सीमा रामदास अठावले और उषाताई रामुलू के विचारों से अवगत कराने जा रहे हैं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही महिला जागतिक दिन साजरा केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही स्त्री शक्तीचा गौरव केलेला आहे, त्यांचा देखील जन्मदिवस साजरी केलेला आहे आणि जे समाजामध्ये चांगलं काम करून आपल्या मुलांना चांगल्या पदावर नेलेलं आहे त्यांचा देखील इथे त्यांचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि आम्ही जास्त संख्येने महिलांनी इथे उपस्थित दाखवून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांना जास्तीत जास्त तिकीट मिळावी याची मागणी केलेली आहे आणि आठवले साहेब हे सर्व कार्यक्रम पाहून खुश झालेले आहेत आणि निश्चितपणे मला आशा वाटते की आठवले साहेब महिलांना न्याय देतील। आमच्या पक्षामधील खूप वार्डमध्ये किंवा तालुका अध्यक्ष इच्छुक आहेत, आपापल्या विभागामध्ये त्यांनी निवडणुकीची तयारी केलेली आहे। फक्त एवढीच खंत आहे की त्यांच्याकडे मनी पॉवर नाही आहे, मसल पॉवर आहे आणि महिला जमवायची ताकद आहे, पण कुठेतरी आम्ही कमी पडतो फक्त मनी पॉवरनी। पण ती देखील जर प्रामाणिकपणे काम करून साहेबांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे यावेळेला वाटतं की 1-2 महिला तरी आमच्या महानगरपालिकेमध्ये जातील। महिलांना तर मी आज आदेशच दिलेला आहे की तुम्हाला दरवर्षीप्रमाणे महिलांच्या कार्यक्रमाला आम्ही जी बस पुरवतो ती देणार नाही। तुम्ही प्रामाणिकपणे अगदी निष्ठावंत असाल तर तुम्ही प्रामाणिकपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहावं आणि लवकरच आम्ही महिला मार्गदर्शनची निवडणुकीपूर्व तयारी हे मार्गदर्शन पण मेळावा घेत आहोत। त्याच्यामध्ये देखील महिलांना आम्ही महिलांची कशी तयारी करायची ते आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। महिला दिनाच्या मी पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। खूप मोठ्या प्रमाणात महिला दिन आज साजरा केला आणि आज या कार्यक्रमाला माननीय रामदासजी अठावले साहेब केंद्रीय मंत्री उपस्थित होते, सीमाताई उपस्थित होत्या आणि महिलांचा खूप प्रतिसाद चांगला आहे। पक्षामध्ये महिला खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खरं तर महिलांचा हा एकच दिवस नाही तर 365 दिवस महिलांचा असतो, त्यामुळे कुठला एक दिवस महिलांसाठी मला नाही वाटत की महिला दिन असतो म्हणून। आणि बघायला गेलं तर येणाऱ्या जी निवडणुका आहेत महानगरपालिका त्या निवडणुकीमध्ये आमच्या महिलांना एक 50% वाटा दिला पाहिजे असं आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही साहेबांकडे मागणी केलेली आहे। तर महिलांना जास्तीत जास्त महिला आमच्या याच्या शासनमध्ये आल्या पाहिजे, सिस्टममध्ये आल्या पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने एक क्रांती घडू शकते असं मला वाटतं। आज 8 मार्चला आम्ही दरवर्षी जिजामाता, सावित्रीबाई आणि रमाई यांची संयुक्त जयंतीच्या निमित्ताने हा सर्व महिलांचा एक मेळावा आम्ही इथे घेतला।
आम्ही आठवले साहेबांकडे सीमाताईंच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की महिलांनासुद्धा बरोबरीने आणि त्याही कार्यकर्त्या महिलांना, ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना तिकीट मिळावं आणि त्या निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही खरोखर करणार आहोत. तर अशा माध्यमातून आम्ही आज इथे काही सामाजिक कार्यक्रम ठेवला होता, एक अपंगांचा गाण्यांचा कार्यक्रम ठेवला होता, आमच्या सगळ्या महिला होत्या. अशा प्रकारे आम्ही सीमाताईंच्या माध्यमातून मागणी पण केलेली आहे की आम्हाला तिकीटं मिळावे. आमच्या ह्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या, आधी त्या महिला आयोगाच्या पण कार्याध्यक्ष हे होत्या, सदस्य होत्या आणि आता केंद्रीयच्या जनरल सेक्रेटरी आशाताई लांडगे, महाराष्ट्राच्या सेक्रेटरी अभयताई सोनवणे आहेत, माझ्या ह्या जिल्हाध्यक्ष आहेत सगळ्या, आणि ह्या कांबळे जयश्रीताई कांबळे पण आहे. अशा सर्व मुंबईतील महिलांनी आज सहकार्य केलं. त्या सगळ्यांचे मी इथे आभार मानते, सगळ्या पत्रकारांचे, न्यूजवाल्यांचे आणि खास करून महिला आघाडीचे आभार मानते. धन्यवाद. जागतिक महिला दिनानिमित्त रिपाईच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी हा महिला मेळावा आयोजित केला होता. तसं तर जागतिक महिला दिन 8 मार्चला झाला, परंतु आठवले साहेबांच्या सोयीनुसार आम्हाला आजची तारीख मिळाली. आणि महिलांच्या एकंदरीत जागतिक महिला दिन याच्यासाठीच असतो का प्रत्येक वर्षाची जी ऊर्जा असते त्या ह्या माध्यमातून महिलांना ऊर्जा मिळते. कारण ह्याच्यामधून जे महिलांना अधिकार प्राप्त झालेले, त्यांच्या संघर्षाची प्रेरणा मिळते. आपण संघर्ष करून आपले हक्क मिळवू शकतो आणि त्यासाठीच या सगळ्या महिलांना एकत्रित बनवून पुढच्या याच्या मार्गक्रमणासाठी महिलांना तयार करणं हे ह्या आमच्या रिपब्लिकन महिला आघाडीचं काम आहे. पुरुषांच्या बरोबरीने रिपब्लिकन पक्षात महिला कामं करतात आणि म्हणूनच ज्या ज्या काही निवडणुका वगैरे असतील त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीला पुरुषांच्या बरोबरीने हिस्सा मिळावा यासाठी आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आठवले साहेबांकडे तशी मागणी केलेली आहे. आणि म्हणूनच महानगरपालिकेची महत्त्वाची निवडणूक मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता जिल्हा परिषदांच्या होणार आहेत. तर रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी पुरुषांच्या बरोबरीने या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी असणार आहे. प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा सहभागी असणार आहे. आता त्या येत नाहीत, आम्ही त्यांना बोलवतो, आमचे ते मित्रपक्ष आहेत, त्यांना आमचं बोलवणं आमचं काम आहे. परंतु त्यांनी नाही यायचं, त्याला आम्ही काय करणार, नाही येत. परंतु आमचे कार्यक्रम चालू आहेत. आदरणीय नरेंद्रजी मोदी जे आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जागतिक लेवलला नेण्याचा प्रयत्न केलं, म्हणून आठवले साहेब त्यांना सपोर्ट करत आहेत, साथ देत आहेत आणि आम्ही आठवले साहेबांना सहकार्य करत आहोत. येणं न येणं शेवटी त्यांच्यावर आहे. त्यांचा पक्ष मोठा आहे, त्यांनी मित्राला मोठं मानलं पाहिजे ना, पण भाजप ते मानत नाही. आणि म्हणून आमच्या महिलांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही शायना एनसीला बोलवतो. त्याच्या आधी पंकजाताईंना बोलवलं, त्या आल्या. परंतु नाही येत काही हरकत नाही, आमचे कार्यक्रम चालूच राहणार. आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली, सीमाताईंच्या नेतृत्वाखाली आज महिला आघाडीने इथे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या जिजाई सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांची संयुक्त जयंती इथे साजरी केलेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला महिला दिन आपण म्हणतो जागतिक महिला दिन, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत आम्हाला आधीच हे न्याय आधी दिलेले आहेत की जगामध्ये त्यांचे हक्क मिळवण्यासाठी, महिलांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला होता. परंतु भारतीय स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तसं काही स्ट्रगल झालेलं नाही आहे महिलांचं, तरी देखील त्यांना मतदानाचा हक्क मिळाला, समानतेचा हक्क मिळाला आणि समानतेच्या हक्कामुळेच आज देशाच्या राष्ट्रपती आहेत, देशाच्या पंतप्रधान आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत. असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे महिला पोचली नाही? तर हे फक्त समानतेमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत जी समानता दिली, त्या समानतेच्या माध्यमातून आज स्त्रिया सर्व म्हणजे कुठल्याही क्षेत्रात त्यांनी सर्व क्षेत्र काबीज केलेले आहे. आज आमच्या इथे आम्ही म्हणजे जे शरीराने काही कारणास्तव जे अपंगत्व आलेलं आहे, तरी देखील आमची ही मुलगी ही अपंग मानाने नाही शरीराने आहे, परंतु तिने 100% महिला ज्या सशक्त असतात त्याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रेरणेने, ध्येयाने, निष्ठेने ती तिचं काम करते, नृत्यकला सादर करत आहे. त्याचा कुठेही बाऊ केलेला नाही, तिला सिद्ध तिने केलेलं आहे.
अशा आमच्या शक्तीचा, महिला शक्तीचा आम्ही इथे सत्कार केलेला आहे आणि या मुलीबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे. तिने जी लावणी केली आणि त्या लावणीच्या माध्यमातून जी उडी मारली, आमच्यासारख्या सशक्त लोकांना, ज्या मुलींना ती उडी मारता येत नाही, ती अपंग असून देखील तिने फक्त तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आमचा आज हॉल नाही का दणानून सोडलेला आहे. म्हणजे अशा स्त्रियांना, अशा मुलींचा, कर्तृत्वाचा, सर्व मुलींचा, महिलांचा आम्ही इथे आज सत्कार केलेला आहे. आज आमच्या इथं महिला मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या आहेत. त्या ह्या देखील सांगायला आलेल्या आहेत की राजकारणात देखील आम्ही सक्रिय होऊ शकतो, आम्हाला देखील संधी द्या. आणि आजची गर्दी तुम्ही पाहिली तर ही निवडणुकीची नांदी होती असं मला सांगता येईल, गर्वाने सांगता येईल. त्या महिला मागणी करत होत्या की आम्ही देखील सक्षम आहोत, आम्ही देखील निवडणुकीच्या म्हणजे तयारीत आहोत. ह्या गर्दीच्या यावरून सिद्ध होते आणि रणशिंग फुंकलेले आहेत. धन्यवाद. सर्वात प्रथम तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना तर शुभेच्छा. ॲक्च्युली होऊन गेले 8 तारीख, पण आमच्या महिलांसाठी तर कायमचाच महिला दिन असतो, 365 दिवस. पण मी हे सांगेन, इथे जे ह्या प्रोग्राममध्ये ज्यांनी मला पहिलं बोलवलं त्यांचे मी धन्यवाद करेन, वर्षाताईंचं. आज माझ्यासाठी खरंच एक माहिती नव्हतं, पण माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे की मला काहीच माहीत नव्हतं की माझा इथे सत्कार होणार आहे. आणि माननीय रामदास साहेब आठवले त्यांच्या हस्ते, त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते माझा सत्कार होणार आहे. मला हे काहीच माहीत नव्हतं आणि हे माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आणि मी हेच सांगेन आपल्या समाजातल्या महिलांसाठी की स्वतःला काही कमी समजू नका, आपण आपल्या परिस्थितीवर मात करा. आणि त्याच्याबरोबर समाजामध्ये अजून दिव्यांग महिला आहेत, तर त्यांनी स्वतःला काही कमी न समजता आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी म्हणजे प्रत्येकाला काही ना काही करण्याची भावना असते की मला, जसं मी माझ्या कला क्षेत्रामध्ये जे करते आज, नृत्याच्या कलाक्षेत्रात, तसं प्रत्येकाला वेगवेगळ्या कलाक्षेत्रात काही ना काही करायचं असतं. आणि समाज आता सगळ्याच दिव्यांग असो या महिला, नॉर्मल महिला असो, सगळ्यांना ॲक्सेप्ट करते आहे. आणि समाजासाठी हेच आहे की आम्हाला असंच पाठिंबा द्या, आम्ही पुढे जात राहू आणि आपल्या देशाला आम्ही जगभर मानाचा सन्मान देत राहू. आणि माझी इच्छा आहे की मी जे काही कला करते, जे आपण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जगात लोकांपर्यंत पोचावी अशी माझी इच्छा आहे. आणि मला इथे बोलायलाबद्दल सगळ्यांना धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. कॅमेरामॅन प्रवीण मागाडेसह प्रतिनिधी तेजस्वी जगताप, CEN न्यूज, सांताक्रूज, मुंबई. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.